नमस्कार, माझं नाव बोनी नारंग आहे. हे माझे वडील मोहन नारंग. गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांना एक ब्रेन स्ट्रोकचा एक पॅरालिसिसचा स्ट्रोक आला. त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे त्यांचा लेफ्ट साईड पॅरालाइज झाला. हातपाय चालत नव्हते. त्यावेळेस आम्ही त्यांची ट्रीटमेंट केली अहिल्यानगरला. तिकडे डॉक्टरांनी भरपूर ट्रीटमेंट वगैरे केले. 1 महिनाभर ICUमध्ये होते. त्याच्यानंतर पूर्ण लिक्विड डाएट होतं. त्याच्यानंतर त्या कंडिशनला त्यांना चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तर पूर्णपणे ते एकदम बेड रिडन होते. तर त्यावेळेस आम्ही कुठं जावं, काय जावं, कारण भरपूर ओपिनियन आम्हाला भेटले. पूर्वी आयडिया होतीच की पुलतांब्याला आशा केंद्रामध्ये अशी ट्रीटमेंट भेटते. तर त्यांना घेऊन मी इकडे आलो. माझे एक फ्रेंड आहे, त्यांची बहीण पण इकडे डॉक्टर आहे, डॉक्टर साठे, फिजिओथेरपीला. त्यांनी मला पूर्ण बॅकग्राऊंड कसं चेकअप होतं, पूर्ण प्रोसिजर सांगितली. ती आम्ही फॉलो केली. पहिल्यांदा ज्यावेळेस आलो मी त्यांना आधी व्हीलचेअरवर घेऊन यायचो. व्हीलचेअरनंतर आता त्यांची कंडिशन अशी आहे की मी त्यांना आता पायी घेऊन येतो, पायी घेऊन जातो. त्यांचं भरपूर आता माझे हे 4था व्हिजिट आहे. 10 दिवसांचा कोर्स जे आहे यांच्याकडे पंचकर्माचा, फिजिओथेरपीचा, ॲक्युपंक्चरचा. तर त्यामध्ये भरपूर चांगला फरक जाणवला आम्हाला. पंचकर्म आणि फिजिओथेरपी तर ही आम्हाला आयडिया ऑलरेडी दिली होती डॉक्टरांनी. पंचकर्माचं एवढं फार काही ऐकून होतं फक्त कधी, पण असं माहीत नव्हतं जास्त डीपमध्ये. इकडे आल्यानंतरच पंचकर्माचे सगळं आम्हाला डिटेल्स भेटले. ॲक्युपंक्चर झालं, त्याच्यानंतर मालिश झाली, त्याच्यानंतर बस्ती वगैरे जे काय त्यांचे ते प्रकार असतात ते सगळे इकडे फॉलो झालेत. जे डॉक्टर सजेस्ट करतात त्यांच्या करंट कंडिशनला काय सूट करेल. बॅक पेनसाठी पण मन्या बस्ती वगैरे सगळं होतंय, ते प्रॉपर होतंय आणि त्यामुळे फरक जाणवला आम्हाला. त्यामुळे अजून आम्ही कंटिन्यू करणार आहे पुढे.